रामकृष्ण हरी. विठोबा आणि ग्रीन हार्वेस्ट सहप्रस्तुत विठू माऊली पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी या कार्यक्रमामध्ये मी जानवी सावंत आपलं सर्वांचं स्वागत करते. निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर. गोरा कुंभार मांडीवर चोखा जीवाबरोबर बंका कडीयेवर नामा करांगळी धरी. जनी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा. भक्तांनी भक्तिभावानं निर्माण केलेला असा हा भगवंत आहे. या वारकऱ्यांच्या वर्षभराचं दुःख कष्ट त्या पांडुरंगाच्या केवळ दर्शनाने विरून जातं. याच अपेक्षेने हा वारकरी पंढरपूरला येतो. टाळी वाजवावी गुढी उभी राहावी वाट ती चालावी पंढरीची. या संत वचनानुसार टाळ मृदुंगाचा गजर आणि मुखाने जय हरी विठ्ठल ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करत वारकरी पालखी सोहळ्यामध्ये तल्लीन झाल्यात. प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर विठ्ठलाच्या दर्शनाची आस आहे. विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने वारकरी पंढरीचं अंतर एक एक पाऊल जवळ करतोय. दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिला रिंगण सोहळा सोलापूर जिल्ह्यामधील माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर इथे रंगला. रिंगण सोहळ्यास्थळी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. निराभिवरा पडता दृष्टी स्नान करिता शुद्ध सृष्टी. अंती जो वैकुंठ प्राप्ती ऐसे परमेष्ठी बोलिला. नामा म्हणे धन्य जन्म जे धरिती पंढरीचा मान. माऊली माऊली नामाचा जयघोष टाळ मृदुंगाच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात आज सकाळी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना शाही स्नान घालण्यात आलं. ज्ञानोबा माऊली तुकाराम असा नामघोष टाळ मृदुंगाच्या तालावर होणारा विठुनामाचा गजर तुळशी वृंदावन आणि दिंड्या पताका अशा भक्तिमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी नीरा नदीच्या काठावर मोठी गर्दी केली होती. भान हरपून खेळ खेळतो दंग तो भक्तीत वैष्णवांचा मेळा. भक्तीने भारलेला रिंगण सोहळा पाहावा याची देही याची डोळा. टाळ मृदुंगाचा गजर ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषाने अनोख्या चैतन्य आणि भक्तिरसाने प्रफुल्लित झालेल्या वातावरणात अकलूज इथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. त्यानंतर माने विद्यालयाच्या प्रांगणावर पार पडलेला रिंगण सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. रिंगण सोहळ्यास्थळी उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. आकर्षक रांगोळीची सजावट करण्यात आली होती तर महिलांकडून फुगड्या खेळत आनंदोत्सव साजरा केला गेला. आमुची माळियाची जात शेत लावू बागाईत. आमुची माळियाची जात शेत लावू बागाईत. आम्हा हाती मोठ नाडा पाणी जाते फुल झाडा. सावत याने केला मळा विठ्ठल देखी आला डोळा. संत सावतामाळी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत माळशिरस मध्ये वारीच्या काळात सावतामाळी मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त होते. याचाच एक भाग म्हणून मंदिराचा गाभारा सभामंडप आणि कळस विविध प्रकारच्या रंगबिरंगी फुलांनी सजवण्यात आला. झेंडू गुलाब शेवंती मोगरा अशा अनेक फुलांचा वापर करून केलेली ही सजावट भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फेडते. या फुलांच्या सजावटीमुळे मंदिराचं सौंदर्य अधिकच खुललं असून ते वारी सोहळ्याची शोभा वाढवत आहे.
विठोबाच्या जयघोषात वारकरी पायी वारी करतायत। त्यासोबतच TV9 मराठीची LED व्हॅन आणि निवेदक अभिनेता किरण भालेराव वारीमध्ये सहभागी झालेत। वारीची प्रत्येक बातमी पोहोचवण्याचं काम आम्ही करतच आहोत। वारकऱ्यांचे अभंग, वेगवेगळ्या कला TV9 मराठीची LED व्हॅन दाखवण्याचं काम करते। या वारकऱ्यांना आकर्षक बक्षीसही दिली जात आहेत। हे वारकरी बांधव आपली कला सादर करताना आपले निवेदक अभिनेता किरण भालेराव यांच्या सोबत अधिकाधिक खुलताना दिसतायत आणि TV9 मराठीच्या या मंचावर किरण यांच्या सोबत टाळ मृदुंगासह तल्लीन होऊन नाचताना पाहायला मिळतात। विठ्ठलाला सर्व ग्रामस्थ जाता जाता ग्रामस्थांनी बरं अहो विठ्ठलाला सर्व ग्रामस्थ एक प्रार्थना करूया। अहो बाई काय प्रार्थना करूया? काय प्रार्थना करायची विठ्ठलाला? काय करायचं? आपलं छोटस हे गाव, बाय बाय बाय, आपलं छोटस हे गाव बरं स्वच्छ निरोगी बनवूया। आपलं छोटस हे गाव स्वच्छ निरोगी बनवूया। आपलं छोटस हे गाव स्वच्छ निरोगी बनवूया। ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम। विठोबा आणि ग्रीन हार्वेस्ट सह प्रस्तुत विठू माऊली को पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी या कार्यक्रमामध्ये विश्रांतीनंतर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथील संत वामनभाऊ महाराज यांचा पालखी सोहळा महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरकडे प्रस्थान होत असून संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं आगमन परंडा तालुक्यातील देऊळगाव इथे होताच ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचं जंगी स्वागत केलं। संत वामनभाऊ महाराज यांचा पालखी सोहळ्यामध्ये तब्बल 12 किलोमीटर अंतरापर्यंत वारकऱ्यांची रीघ लागली होती। सुखासाठी करीसी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी। वारीचा हा विलक्षण अनुभव आम्ही आपल्याला दररोज देणार आहोत अगदी आषाढी एकादशी पर्यंत। तुर्तास विसावा घेतोय। नमस्कार, रामकृष्ण हरी।